लाईटची सोय होती, पाण्याची होती. या सगळ्या प्रश्नावरती गेल्या फक्त 2.5 वर्षामध्ये दादांनी एवढा विकास कामांचा जोर लावला आहे ना, की पुढचे पाठीमागील 15 वर्षाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढलेला आहे. त्याची परिस्थिती भाजपाला मत दिलंच पाहिजे आणि आमदारांचे ज्या पद्धतीनं कामं व्हायला लागलेत विकासाची, ही अगदी आतापर्यंत आमच्या गेल्या 60 वर्षात आम्ही बघितली नाहीत. काय नाही, हे सगळे अफवा आहे, सगळे काय सुद्धा नाही, खोटे अफवा आहे सगळ्या. 3 टर्म झालं, टोकन आलं ना, आमका आलं तमका, हीच चालू आहे नुसतं. काय राव, कुणावर विश्वास ठेवायचा राव? चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, आमची ही भूमिका आहे बघा. आता लोकांच्या मागणीप्रमाणे रस्ते बी करावं, रस्ते पाहिजे नको तर रस्ते तर चांगलं मेन पाहिजे, तर रस्ते चांगलं पाहिजे. आता बाकी दवळ चांगलं पाहिजे, संपूर्णच पाणी आणि पाण्याचा प्रश्न मेन सोडवला. आता तामदेड एवढा मोठा बंधारा ती पण हे अफवा काय तर करते ती. मी असा थोडक्यात बोलायचं, असा आमदार का नाही परत माणसाने जर गमवू नये, अशा माणसाला मदत करून चांगल्या पद्धतीने विजय करावा. हे स्वतः डोबळेच म्हणला, आम्हाला हातानं जमलं नाही. ती ह्या समाधान दादानी जेसीबीन केलं, आता तेच तिकडे जाऊन ती पत्रवाळा घेऊन आमची अफवा उठवतोय. तर दोन्ही तालुक्यात जर विकास करायचा असेल, सुजलाम सुफलाम करायचा असेल, तर दादांशिवाय या तालुक्याला पर्याय नाही. दादांची निष्ठा जनतेशी आहे, त्यामुळे दादांनी आतापर्यंत कोणावर टीका केली नाही. येणाऱ्या 23 तारखेला ह्यांना कळेल की बाबा खरं जनता दादांच्या पाठीमागे आहे. समाधान दादाने आतापर्यंत बी मराठा समाजाला समर्थनच दिलेलं आहे. त्यांनी कधी विरोधात भूमिका घेतली नाही किंवा विधानसभेत हे प्रश्न मांडलेलेच आहेत दादांनी सुद्धा. आता काय म्हणते ते 1500 रुपये देऊन तिजोरी मोकळी झाली आहे, आणि आता ते 3000 कुठनं देणार? काय भगीरथ दादाला ऊस तोडायला शेत बी नाही त्याला. काय ते परिणीलताई शिंदे तिनं काय केस ऐकून द्यावं का? अहो आम्हाला बी टीका करता येते, पण इंजिनियर आहे म्हणजे युवक आहे, आम्ही सुशिक्षित उमेदवार बघणार. आम्ही बाकीचे बघता तर हे सुशिक्षित उमेदवार आहे आणि सुशिक्षित असल्यामुळे ह्यांना पुढे एक विजन आहे ह्यांचं. नमस्कार, मी समाधान मानसळे, लोक न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेमध्ये जास्त प्रमाणामध्ये चर्चा सध्या चालू आहे, कारण की इथं जे युतीचं सरकार आहे त्याच्यामध्ये तुतारी आणि काँग्रेस यांच्या पक्षामध्ये देखील विभागणी झालेली दिसते. कारण की इकडं अनिल सावंत असतील आणि भगीरथ भालके आणि त्याच्यानंतर इथले स्थानिक उमेदवार जे आहे समाधान आवथाडे, तर यांचे काय समर्थक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि त्यांचं जे आजपर्यंत जे काय काम आहे किंवा कमी कालावधीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि येथील स्थानिक लोकांचं त्यांच्याबद्दलचं काय मत आहे, तर त्याच्यामध्ये आपण त्यांना जाणून घेणार आहोत. नमस्कार, बोला. काय नाव? सूरज पाटील. आता काय इथं जे समाधान दादा अवताडे आहेत त्यांचं काय काम आहे? आता आमच्या इथला तर 40 वर्ष झाला प्रश्न होता बंधाऱ्याचा, तामदर्डी बंधारा. तिथला बंधाऱ्याचा प्रश्न ती मार्गी लावून आता तिथं काम चालू आहे. त्यामुळं आम्हाला तिथल्या लोकांकडे सगळं आनंदाचं वातावरण आहे. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे त्यांचं म्हणणं. बंधाऱ्याचं काम झाल्यामुळे तिथला सिंचनाचा प्रश्न बऱ्यापैकी मिटतोय आता तिथला. शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो बऱ्यापैकी तिथे मिटलेला आहे. हो. तुमचं काय मत आहे? आता ह्या वेळेस जे 3 वर्षाचा समाधान दादांना कालावधी मिळाला ना, त्याने या 3 वर्षामध्ये कमी वेळेत सर्वात जास्त गेल्या 15 वर्षात जेवढा निधी आला नाही ना, तेवढा निधी दादांनी आणून दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे रस्त्याची जी दुरावस्था होती 15 वर्षात, ती दुरावस्था म्हणा किंवा लाईटची सोय होती, पाण्याची होती, या सगळ्या प्रश्नावरती गेल्या फक्त 2.5 वर्षामध्ये दादांनी एवढा विकास कामांचा जोर लावला आहे ना, की पुढचे पाठीमागील 15 वर्षाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या कामाच्या जोरावरती ज्या 4 टर्म आमदार आहेत त्यांना जे तालिका पद म्हणजे विधानसभेत तालिका अध्यक्षपद त्यांना 2.5 वर्षाच्या विकास कामाच्या जोरावरती मिळालं. हे दादांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा कामाचा विकास जो आहे ना त्याच्यावरती त्यांना ते पद मिळालेलं आहे. आणि इथून जर पुढचे 5 वर्ष आपण दादांना दिले ना, 100% पुढच्या 25 वर्षाचा विकास ते 5 वर्षात करू शकतील. आता काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की काम केलं परंतु कागदावर आणि फलकावरती आहे. अहो, गेल्या 15 वर्षात फक्त कागद आणायचा आणि म्हणायचं की तेल दोड्डा नाला ह्याच्याशिवाय त्यांनी राजकारणच केलं नाही. पण प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस येऊन 700 ते 800 कोटीचं कामाचा शुभारंभ करून एवढी मोठी सभा घेऊन कामाचा शुभारंभ केलेला आहे. ह्यातच समजतंय की आमदार साहेबांची ताकद काय आहे. तुमचं आज तुम्ही जरा म्हणजे वयस्कर दिसतात, त्याच्यामुळे तुम्ही बरेच राजकारण बघितलेले आहेत किंवा पंढरपूर मंगळवेढा किंवा मंगळवेढ्यातली वगैरे, तर आता सध्याचं परिस्थिती तुम्हाला काय वाटते? सध्याची परिस्थिती भाजपाला मत दिलंच पाहिजे आणि आमदारांचे ज्या पद्धतीनं कामं व्हायला लागलेत विकासाची, ही अगदी आतापर्यंत आमच्या गेल्या 60 वर्षात आम्ही बघितली नाहीत. म्हणजे एवढी फास्ट कामं गेल्या 4-5 वर्षात व्हायला लागलेत
आणि अजून एक चान्स कमीत कमी आता दिला तर पुढच्या लोकांना सुद्धा समजेल की आपण पुढच्या वेळेला सुद्धा ह्यांनाच द्यायची गरज आहे हे जाणून त्यांना समजेल आणि एवढी फास्ट कामं व्हायला लागलीत. आता असं म्हटलं जातं की जर पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला तर त्याच्या अगोदरच भालकेंनी सोडला होता, म्हणजे नानांनी सोडला असं म्हणतात. तुमचं काय मत आहे? काय नाही, हे सगळे अफवा आहे, सगळे काय सुद्धा नाही, खोटे अफवा आहे सगळ्या. 3 टर्म झालं, टोकन आलं, आमका आलं, तमका आलं, हीच चालू आहे नुसतं. काय राव, कोणावर विश्वास ठेवायचा राव? चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, आमची ही भूमिका आहे बघा. कोण बी असू द्या तिथं माणूस, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. आता काय ही सगळे उगं हिंडायला काय मागे यंत्रणा आहे सांगा बरं? काय कामाची काय काय भूमिका आहे? प्रत्यक्षात काम काय आहे उगं सगळं खोटे अफवा आहे. काय तर भूलथापा हाणत जायचं आणि आपलं द्या निवडून म्हणायचं, काय उपयोग आहे? माणूस राव समाधान आहे, नाव बी समाधान आहे, काम बी समाधान आहे, अशी भूमिका आहे. आणि जनता बी समाधान आहे. कोण काय म्हणते कागदावर सगळ्या गावात आम्ही बाहेरच आहे. हा, आमच्या गावात कामं भरपूर झाली रस्त्याची. काय आम्हाला काय दिलं हे काय नाही, जी सत्य आम्ही बोलतोय. काय ते विरोधक आपोआप उठते, काय बी करते, भूलतं भांडते राव, सगळं असलं राजकारण काय करता. बाळवणी जे पंढरपूरचे ज्या 22 गाव आहेत तिकडलं बाळवणी ना, इकडलं बाळवणी का? बर बर. जे आता त्या म्हणजे 35 गावाचं पाणी तिथलं का तुम्ही? बरं. तर तिथल्या शेतकऱ्याचा प्रश्न सगळे सुटलेत काय? सुटलेत की सुटलेत, पण काय थोडीफार विरोधक असते की बाळवणीच्या 24 गावच्या पाण्याचा प्रश्न आमच्या दत्त मंदिरातून ठिणगी पिटली. ती जी मेन होती माणसं त्यांच्याच पाठीमागे आम्ही सुद्धा हिंडलोया. आम्हाला सुद्धा आम्ही बहिष्कार टाकला होता का मतदानावर. हा, माझं वाहन आहे 3 चाकी वाहन, आम्ही त्या गावात चांगल्यासाठी बाबा मी त्यांच्या मागे हिंडलोया. आणि तीच माणसं आता उलट बोलाल ती. मग काय त्यांची पोळी भाजून घ्यायसाठी काम चालू आहे. सत्य काय त्यांना नको आहे. हा, जनतेचं काय पडत नाही, त्यांची पोळी कशी भाजल ही भूमिका त्यांची आहे. त्यांच्याच मागे आम्ही हिंडलोया, बहिष्कार टाकलाय. हा, म्हणजे असलं काय म्हणताय? शिंदे साहेबांवर बहिष्कार टाकला त्याच लोकांनी, आणि तीच आता त्याच्या मागे फिरायला येते आणि काम न होता. आणि ह्याने आता ही दादाने जे आहे ना काम करून सध्या कामाला सुरुवात आहे, त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न पाणी 100% येतेच. आता काय जर म्हणतात की रस्तं आणि मंदिरं बांधून असा विकास होत नसतो. आता लोकांच्या मागणीप्रमाणे रस्ते बी करावं, रस्ते पाहिजे नको तर रस्ते तर चांगलं मेन पाहिजे, तर रस्ते चांगलं पाहिजे. आता बाकी दवळ चांगलं पाहिजे, संपूर्णच पाणी. आणि पाण्याचा प्रश्न मेन सोडवला आता तामदेड एवढा मोठा बंधारा ह्याच लोकांनी बहिष्कार टाकला. आणि पुन्हा आता शिंदे साहेब मागे तीच पडाली होती. शिंदे साहेबांनी तर पाण्याचा 0 प्रश्न केला. आम्ही प्रश्न मांडला होता शिंदे साहेबांसमोर, हे काम झालं पाहिजे. होय म्हणले नुसतेच, त्यांनी ती काम केलंच नाही. त्यांनी शेवटाला त्यांनी केलं नाही, पुन्हा बी परत हे केलं, कुठचे अजिबात त्यांनी केलं नाही. आणि आता तीच माणसं त्यांनाच घेऊन फिरायला होती. आता इथं तिकडं 22 गाव आहेत, त्या 22 गावामध्ये MIDCचा प्रश्न आहे, बरोबर आहे. तर MIDC केली, परंतु अजून त्याला ते कधी सुरुवात होणार, कधी मुलांना कामाला लागणार, तोपर्यंत मुलाची वय होऊन जातील असं काही जणांचं मत आहे. तुमचं काय मत आहे याबद्दल? असं बरोबर त्याच्याबद्दल म्हणजे काय आहे, काम हे होतच असतं. मुलं मोठी झाल्यानंतर मोठी झाल्यावर संसाराला आली म्हणजे तोपर्यंत होतच असतं, करतच असते ती. पण हे अफवा काय तर करते ती. मी असा थोडक्यात बोलायचं, असा आमदार का नाही परत माणसाने जर गमवू नये, अशा माणसाला मदत करून चांगल्या पद्धतीने विजय करावा. 25 वर्षे 30 वर्षे गेले पहिल्यापासून, असं म्हणजे थोड्या कालावधीत इतका म्हणजे एकदम फास्ट कामाचा माणूस म्हणजे एवढा आहे. आणि त्यातल्या त्यात स्थानिक नेता स्थायिक आहे ते मंगळवेढाचा आमदार कधी पाठीमागनं 25-30 वर्षात झाला नाही. ही झालेला आहे चांगल्यासाठी आहे. आणि ह्यालाच सहकार्य करून का नाही चांगल्या पद्धतीने विजय करायचा आमचा सगळ्याचा प्रयत्न आहे. आता काही दिवसापूर्वी असं म्हणण्यात, म्हणजे काही दिवसापूर्वी असा विषय होता की परिचारक आणि अवथडे यांच्यामध्ये थोडीशी नाराजगी होती, बरोबर. तर आता नंतर दोघं एकत्रित आलेत, पण तरी पण काय तर म्हणजे एक 5-10% लोक नाराज आहेत अशी म्हणतात. तर तुमचं काय मत आहे? ते नाही, फक्त अफवा आहे. असं वगैरे नाराजी वगैरे काही नाही. ते असं एकत्र झाल्यामुळे जोरात काम होईल आणि समाधान दादा 50-60 हजार मतांनी निवडून येतील. काय म्हणला तुम्ही? हे दोघं आमदार एक झाल्यामुळं अजून कामाला फोर्स येईल. आता पत्र आम्हाला हे स्वतः डोबळेच म्हणला, आम्हाला हातानं जमलं नाही. ती ह्या समाधान दादानी JCBने केलं, आता तेच तिकडे जाऊन ती पत्रवाळा घेऊन आमची अफवा उठवतोय. तरी दोन्ही आमदारांनी मिळून, आमच्या गावचा जे आमदार आहे ते आमचा गाववाला बी आहे, तालुक्यावरला आहे. जरी आपण हक्कानं गेलो तर त्यांच्या दारात जाऊ शकतोय, आपण बाहेर गावला जाऊ शकत नाही. आणि आमच्या 24 गावचा प्रश्न सुटल्यामुळे त्यांना कुणाला ह्या 24 गावात पत्रवाळी सुद्धा देऊ देत नाही, त्यांच्या मागे पाठीशी कोणी नाही. अगोदर ती पाण्याचा प्रश्न अगोदरच बालकीने केला असं उगं म्हणायचं. आता पत्र आमच्या वडिलांचं आयुष्य गेलं, आमचं गेलं तेल दोंडा 40 दोंडा आणि ही दोंडा. आता समाधान दादानी स्वतः माणूस उभा राहून जातोय, अशा पायपा आणून तिथं जवळजवळ कोट्या रुपयाचा खर्च करून स्वतः
देवेंद्र फडणवीस साहेबांनी का नाही उद्घाटन केलेलं आहे. आणि ह्यांनी काय केलंय मग आता पत्र 2.5 वर्षात एवढा कालावधी केला ते अजून एकदा 5 वर्ष द्यायचे. 5 वर्ष आले की जी विजय मोहिते पाटलांनी अकलूज केलं तेच आमचं मंगळवेढा होणार आहे. तुमचं नाव काय? भागवत संभाजी मोरे, कुठल्या गावचं? आंधळगाव. काय गावात काय काम केली ती काय? गावात काम कुठली राहिलीच नाही ती येणाऱ्यांना उभा राहते ते तरी समाधान दादांनी जी सहकार्य मंदिरं बांधली कुठं सभा मंडप बांधली त्यातच उभा राहतात येऊन नाही ते मोठं बलते आणतात. हा आतापर्यंत त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी एखादाच का नाही बाबा बॅनर लावावं की का नाही कुठं हे आमच्या फंडात नाही हे फंडात नाही. आता जवळजवळ 80% समाधान दादाची कामं 2.5 वर्षात आहे ती. आतापर्यंत वडिलांचं आयुष्य गेलं आमचं गेलं ह्या त्यांचा एक तर पाहिजे होतं. आता इथून पुढे काय करणार आहे ती. त्यामुळे आता 2 आमदार मिळून आता इथून पुढे मंगळवेढा ही अकलूज जसं झालं तसं मंगळवेढा करणार ह्यातच का नाही आमचं समाधान. तर मला सांगा की आता इकडं म्हणजे तुतारीसाठी अनिल सावंत आणि इकडं भालके नेमकं हे ह्या दोघांमध्ये कुणाची मताची उभागणी होणार? इकडं म्हणजे सावंत अवतडेची मतं खाणार का इकडं भालकेंची खाणार? नाही विषय मताचा नाही. दादांच्या पाठीमागे जो मोठा गट आहे दादाने विकास कामाच्या जोरावर जो गट कमवला आहे त्यात प्रशांत मालकाई साथ म्हणजे जयविरुची जोडी आहे. त्यामुळं आम्हाला कुणाही मताची अपेक्षा पण नाही. आमचा माणूस जवळजवळ 30,000च्या वरनं निवडून येणार आहे. खऱ्या अर्थानं या दादाने कधी पंढरपूर असो किंवा मंगळवेढा असो या दोन्ही तालुक्यात कधी मतभेद केला नाही. सर्वसमावेशक धर्म जात पंथ याला थरा न देणार नेता खऱ्या अर्थाने या तालुक्याला मिळाला. खऱ्या अर्थानं दोन्ही तालुक्यात जर विकास करायचा असेल सुजलाम सुफलाम करायचा असेल तर दादांशिवाय या तालुक्याला पर्याय नाही. आता भगीरथ दादा असू द्या ते काय म्हणतात की नानांच्या रूपानं मला मतदान द्या. बाबासाहेबांनी सांगितलंय की राजाच्या पोटी राजा जन्माला येणार नाही. खऱ्या अर्थानं जर मतदानाच्या पेटीतून खऱ्या अर्थानं राजा जन्माला येईल आणि ही जर म्हणजे मतदानाच्या रूपानं जनता ठरवेल की बाबा तुम्ही जुन्या ह्याच्यावर राजकारण करू नका. चालू काय आहे तुम्ही 2.5 वर्षात काय केलं आणि व्हिजन काय आहे तुमचं किंवा दादा पुढच्या 5 वर्षात काय करतील आणि तुम्ही 5 वर्षात काय करणार व्हिजन बोला. तुम्ही मुद्दा सोडून बरकटून किंवा दादांवर टीका करून आतापर्यंत आमच्या दादाने म्हणजे समाधान दादाने कोणावर टीका केली नाही. कारण त्या नेत्याचे दुसऱ्यावर शिकल उडवून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध होत असतं. त्यासाठी नाळ मातेशी आणि जनता निष्ठे असावी लागते. खऱ्या अर्थानं दादांची निष्ठा जनतेशी आहे. त्यामुळे दादाने आतापर्यंत कोणावर टीका केली नाही. येणाऱ्या 23 तारखेला ह्यांना कळेल की बाबा खरं जनता दादांच्या पाठीमागे आहे. विकास करणाऱ्या पाठीमागे जनता जाईल आणि नानांच्या नावावर किंवा मतं मागून या ठिकाणी भावनिकतेचं राजकारण करू नये. कारण भावनिकतेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. खऱ्या अर्थानं दोन्ही तालुक्यांसाठी कर्तव्य जर कोणी केलं असेल विकास तर ते दादांच्या माध्यमातून झालंय. आणि या ठिकाणी येणारे 5 वर्ष देखील दादांच्या माध्यमातून दोन्ही तालुके सुजलाम सुफलाम होतील हा विश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्याला आहे. मताचा विषय निघून गेली बा सगळी. मराठा समाजाचं आता सध्याला आरक्षणाचा जे काय वातावरण चालू आहे जरांगे फॅक्टर लोक म्हणतात परत ओबीसी लक्ष्मण हाके म्हणतात वगैरे. तर इथं समाधान अवतड्यांना त्याचा फटका बसेल का? नाही विषय काय होता फटका बसण्याचा विषय नाही. कारण दादाने पक्ष पात धर्म जात याला कोणत्याही पद्धतीचा थारा दिला नाही. खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक जर राजकारण कुणी या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात केलं असेल किंवा तर ते दादाने केले किंवा तू ह्या पक्षाचा मी ह्या धर्माचा असलं राजकारण दादाने कधीच केलं नाही. माती भडकवण्याचं काम या दादांच्या म्हणजे आमदार साहेबांच्या माध्यमातून कधीही झालं नाही आणि ते होणार नाही. कारण असा सोज्वळ ताट करण्याचा सज्वळ मनाचा निष्कलंक चरित्र्याचा नेता खऱ्या अर्थाने पंढरपूर मंगळवेढा तालुक्याला मिळाला आहे. हे खरं तर आमचं भाग्य आहे. किंवा कोणावर टीका करून किंवा जाती भांडण लावून या ठिकाणी राजकारण होत नसतं. त्यासाठी सर्वसमावेशक राजकारण करावं लागतं. खऱ्या अर्थानं दादाला सर्व समाजाची साथ आहे. पूर्ण 12 बलुदार 18 पगड जातींचे दादानं साथ घेऊन या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढाचा विकास होईल. त्यामुळे जात फॅक्टरी या ठिकाणी कोणतंही काम करणार नाही. काय वाटतं की मराठा समाजाची जी काय जरांगे फॅक्टर म्हणतात ते भाजपच्या बाजूने वळू शकतात का? इकडं समाधान अवतरणार त्याचा फायदा का तोटा होईल? समाधान दादांना फायदाच होईल. समाधान दादाने आतापर्यंत बी मराठा समाजाला समर्थनच दिलेलं आहे. त्यांनी कधी विरोधात भूमिका घेतली नाही किंवा विधानसभेत हे प्रश्न मांडलेलेच आहेत दादांनी सुद्धा किंवा जरांगे पाटलाच्या सभेलाही अशी मदत केलेलीच आहे. दादांनी पूर्ण समर्थन दिलेलं आहे दादांनी. त्यामुळे जरांगे फॅक्टरचा एवढा इफेक्ट दादांना होणार नाही. आता काय लोकांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षणामुळे आणि ओबीसी ह्याच्यामुळं या भाजप सरकारला त्याचा फटका बसेल आणि शेतकऱ्यांचा पण फटका बसण्याची शक्यता अशी म्हणतात वगैरे. नाही असं होणार नाही. भाजपचं विकासाचं धोरण असल्यामुळे त्यांच्या विकास कामावर त्यांना मतदान होणार आहे. लोक काही म्हणले यांना पळवाटा पाहिजे दादा काहीतरी निमित्त सांगून किंवा काहीतरी बगल काढून काय मिळतं का हे बघायचं आहे त्यांना. पण तसं काही होणार नाही. भाजपच्या विकासाच्या कामावर किंवा मोदींच्या जोरावर सगळं त्यांना मताधिक्य मिळून बहुमत मिळेल त्यांना चांगलं.
तुमचं काय मत आहे? शेतकरी नाराज झालेत म्हणतात वगैरे, शेतकऱ्यांना त्याचा भाव दिलेला नाही व लाडकी बहीण योजना काढली परंतु शेतकऱ्यांना त्या भावाला भाव नाही आणि दुसरी गोष्ट महागाई वाढली वगैरे. अहो बरोबर आहे, सगळंच पाहिजे. 1500 दिलं आणि त्याला डबा वाढला, त्याला ह्याचा नाही. शेतकऱ्याचं पिकलं तर त्यांना आहे, त्यांनी दिलं तर आम्हाला आहे. हे आता 17 काय बी भुकणार म्हणणार की आम्ही बी शेतकरी जाई. आता त्यांच्याच शेताला मालाला भाव नाही आमच्या आहे का? आम्ही त्यांच्याच वळीला येई. पण समाधान दादा शेवटी आम्हाला ठामपणानं पाणी आणून देणार आहे. 1 पोत व्हायच्या जागेला आम्हाला 2 पोती होणार आहे, त्याला तर धर येईल. तुमचं काय मत आहे? केंद्रात भाजप आहे, आता महाराष्ट्रात बी महायुती सरकार येणार आहे. दादांना 2.5 वर्षात जे काम केले, प्रत्येक आमचं गाव आंधळगाव आहे, आंधळगावात भरपूर कामं रोडची असो, सभामंडप असो, आता पाण्याचं फडणवीसचं उद्घाटन झालेलं आहे. ही कुठलेही 2.5 वर्षात कामं भरपूर झालेत. माग बरेचसे आमदार येऊन गेले, काही कामं केली नाहीत. इथून पुढून भाजपचा आमदार कायमचा, दादाची कामं चांगली आहेत, भाजपचा आमदार हो. असं म्हटलं जातं की आता सध्याला असं वातावरण आहे की भाजपच्या विरोधात वातावरण आहे, त्याच्यामुळं आवताडे यांना फटका बसेल का? मराठा समाज असेल किंवा ओबीसी किंवा शेतकऱ्यांचा? नाही, शेतकऱ्यांचा ओबीसींचा बसत नाही, कारण महाविकास त्या विरोधातली हे केले भूमिका. भाजपच्या विरोधात काय निगेटिव्ह बोलायचं, मतं पडणार नाही ती भाजपला, असं काही तर लोकांशीला मतदाराशीला चुकीची माहिती देऊन भडकवण्यात. तसं मतदार जागृत आहे, भाजपलाच मतदान म्हणजे दादाला मतदान करणार आहे. दादा 15 ते 20 हजार लीडनं निवडून येणार आहेत. जरांगेवर सरकारवर जरी नाराज असलं तर शेवटी समाधान दादासाठी नाही, समाधान दादा आहे ती त्याचं काळीज आहे. आता उमेदवार तिन्ही उमेदवार मराठा आहेत, बरोबर. तसं बघायला गेलं तर 4 उमेदवार आहेत, धोत्रे पण त्याच्यामध्ये आहेत, इंजन बरोबर, मनसे. तर आता इथं कशी लढत होईल, नेमकं कोणाला कोण पडणार भारी? अहो कोणाला कोण भारी पडणार? ही 2 आमदार एक झाली, मग त्यांचं कोण आहे? हा, त्या आमदारचं आणि ह्या आमदारचं मिळून गेल्या बारीन दादा आमचं कितीतरी लीड आलतं, ह्या बारीन का नाही परिचारक आमदाराचं का नाही लीड म्हणलं तरी त्यांना कुठं पळताबई थोडी झाली आहे. आता असं म्हटलं जातं की आवताडे आणि परिचारक एकत्रच असताना काहीतरी 3,333 असं काहीतरी आहे आकडा, बरोबर. आता अंदाज एवढा मला माहित नाही, पण 3,733 असं काहीतरी आहे, बरोबर. तर ती दोघं असताना त्यांनी तिथं आले तर, आणि भगीरथ तेवढ्या कमी मात्र पडला, म्हणजे कुठं तर दोघं एकत्र असताना असं होतं. आणि आता असं म्हणतात की परिचारकचे अजून काही समर्थक नाराज आहेत आवताडे सभा, त्याच्यात तिप्पट न होणार. अहो ते भगीरथ दादा उठायला 9 वाजता, आमचा आमदार आम्हाला 8 दिवस झाले त्यांचा चेहरा बघायला मिळणार. आता एवढी कामं केली तर त्यांनी जे आम्हाला अनुदान म्हणजे निधी दिला, त्या निधीची पूर्ण कामं झालेली सुद्धा दादांना येऊन सत्कार करायला वेळ नाही. ती सोमनाथ दादांना लावून देते आणि आमचं समाधान म्हणजे नारळ फोडायला लावून देते. फक्त वरनं समाधान दादा पॅकेज पाठवून द्यायला काम आहे, तिथं जागेवर यायला सोडणार, मग त्यांना तिथं पॅकेज बी नाही आणि खाली यायला बी नाही. त्यामुळं कशी येणार आणि काय होणार? तुमचं काय मत आहे? कशाबद्दल म्हणताय? आता सध्याला मराठा समाज किंवा इतर जो वर्ग आहे किंवा शेतकरी वर्ग ही भाजपला फटका बसेल काय इथं पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात शेतकरी इथंच नव्हे, कुठं महाराष्ट्रात कुठंच नाराज होणार नाही. ते का होणार नाही त्याच्या मागे सांगू तुम्हाला. भाजप सरकार 2-2.5 वर्षाखाली, म्हणजे इथून पहिलं त्यांनी ज्यावेळेस 2014 पासून PM किसान योजना, परत आता नमो शेतकरी योजना, ह्या घरी बसून शेतकऱ्याला अनुदान मिळतंय. आणि ह्या योजना सर्व असताना शेतकऱ्याला देखील आता सर्व आमचे शेतकरीच आहेत. ह्या 2-2.5 वर्षामध्येच ऊसाचा दर 2700, 2800, 3000 पर्यंत मिळाले आमच्या तालुक्यामध्ये. आमच्या तालुक्यात 4 कारखान्यात ह्या भागामध्ये दादा ज्यावेळेस पोटनिवडणुकीने आले त्याच्यानंतरच आपल्याला सारखेच दर वाढलेला आहे. ह्या महायुती सरकारनंच वाढवलेलं आहे. आणि आता यंदा लोकसभेच्या इलेक्शनानंतर लाडकी बहिणीचं त्यांनी दिलेलं आहे. 100 मधले 50% महिलांच्या डोक्यामध्ये आता फिट आहे, त्यांना सांगायचं गरज नाही, कुठलं त्यांना चिन्ह दाखवायचं गरज नाही, फक्त त्यांना कमळ चिन्ह आणि महायुती सरकार एवढंच माहिती आहे. ते आता काय म्हणते ते 1500 रुपये देऊन तिजोरी मोकळी झाली आहे, आणि आता ते 3000 कुठनं देणार? काय भगीरथ दादाला ऊस तोडायला शेत बी नाही त्याला, काय ते परिणीलताई शिंदे तिनं काय केस ऐकून द्यावं का? अहो आम्हाला बी टीका करता येते, पण आमचे दादा टीका करत नाही. ते आता परिचारक साहेबाचं तर शेत का नाही तिकडे ते काय घासणार, आणि भगीरथ दादा आमचं आपलं समाधान दादा जे आहेत त्यांच्या सगळ्या यंत्रणेची त्यांच्या वाहनाचं धुरळ जरी झाडलं तरी ह्यांना 1500 रुपये नव्हे 21 रुपये देऊ शकतील का नाही? बोलता युवक म्हणून मला सांगा की पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये एक युवक म्हणून सांगा की इथं रोजगाराचा प्रश्न सुटलाय का? रोजगाराचा प्रश्न म्हणजे आमदार समाधान दादांचा स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, त्यात आपले लोकलचे भरपूर पोरं तिथं कामाला आहेत.
परत त्यांची कारखाना आहे, कारखान्यात पण आपल्या इथले कामाला आहेत, परत त्यांची मिल आहे. असं त्यांच्या स्वतःच्याच व्यवसायामध्ये आपल्यातल्या पोरांना रोजगार मिळालेला आहे. आणि ह्यो इंजिनियर आहे, म्हणजे युवक आहे, आम्ही सुशिक्षित उमेदवार बघणार. आम्ही बाकीचे बघता तर हे सुशिक्षित उमेदवार आहे आणि सुशिक्षित असल्यामुळे ह्यांना पुढे एक विजन आहे. ह्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये हे काम करतात. ही कामं कशी मंजूर करून घ्यायची, पुढं काय करायचं, हे सगळं त्यांना आधीच माहिती आहे. त्यामुळं या बाकींच्या तुलनेत समाधान दादाच बेस्ट आहेत. तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? समाधान दादा हेच योग्य आमदार आहेत. आपल्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये समाधान दादांना फक्त 2.5 वर्ष कालावधी कामं करण्यासाठी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करून समाधान दादांनी जेवढा निधी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याला आणलाय तर विक्रमी असा निधी आणलाय. एक तर MIDCचा प्रश्न पंढरपूरला आमच्या अगदी 40 वर्षापूर्वीपासून आम्ही जसं मला मतदान आलं तेव्हापासून मी MIDCच ऐकत आलो. पण समाधान दादा निवडून आले 2च वर्षात तो प्रश्न निकाली काढला, झाली MIDC. काय जणाला वाटायचं MIDC होत नाही, म्हणजे शक्यच नाही, अमुक आहे तमुक, पण झाली चालू. त्याचंही उद्घाटन झालं. 24 गावचा पाणी प्रश्न, 40 दोंडा, हे ते टोकन आणलं, फकी वडली, हे सगळं झालं, पण समाधान दादांनी कामच चालू केलं. आम्ही आंधळगावच्या सभेला बघायला गेलो तर काय पायपा मोठ्या लाटा आतनं चालत गेलं तर माणसं अशी वर तटत नाहीत एवढ्या मोठ्या पायपा टाकून काम चालू केले. कामच चालू झालं. मंजूर झालंय का नाही ही जनतेला शंका यायला जागाच नाही. आज कामच चालू असेल तर आमदार साहेबांनी कामच केलं. समाधान दादांना आम्ही खरं तर चूक केली. पहिल्यांदा आमदार समाधान दादा जेव्हा उभा राहिले होते तेव्हाच आम्ही जनतेने निवडून द्यायला पाहिजे होतं. अशी चूक खंत वाटायला लागली आम्हाला की त्यावेळी जर निवडून दिलं असतं आज पाणी प्रश्न राहिला नसता, आज MIDC राहिल्या नसत्या, आज आरोग्याच्या समस्या सुटल्या असत्या. अहो पंढरपूरच्या वारीच्या वेळेला एकदा आषाढी कार्तिकी वारी आता आली, 2 उद्या वारी आहे, एकादशी आहे. एकादशी झाल्यानंतर अक्षरशः त्याच्या पंढरपूरच्या पूर्वेला असणाऱ्या गावांना रोगराई पसरायची, आजही पसरते. त्यांच्यासाठी काहीच करता आलं नव्हतं. एवढ्या आजपर्यंत निवडून आलेल्या कोणत्याही आमदाराला काहीच करता आलं नव्हतं. अगदी 13,000 लोकांचा मैला मिश्रित पाणी येऊन त्याचं जलशुद्धीकरण होतं इंग्रजांच्या काळापासून पंढरपूरला. त्याच्याकडे लक्षही आजपर्यंत एकाही आमदारांचं गेलं नाही. आता आमदार समाधान आवतडे साहेबांनी ते मैला मिश्रित पाणी येणारं, पंढरपूरची लोकसंख्या किती मोठ्यानं वाढली आहे, त्यानंतर येणारे वारकरी 13-14 लाखाच्या पुढच्या विक्रमी असे लोक पंढरपूरला यायला लागल्यात. तर त्या लोकांचा मैला, त्यांचं ते धुणं भांड्याचं पाणी, बाथरूमचं पाणी, सगळी घाण त्या नदीमध्येच नाहीला जाणं जात होती, व्यवस्थाच नव्हती. तर हे ओळखून आमदार समाधान आवतडे साहेबांनी फार मोठा प्रकल्प पंढरपूरसाठी मंजूर करून खऱ्या अर्थानं जीवन काय असतं, शुद्ध पाणी काय असतं, कसं घ्यायचं, ह्याची काळजी करून आमदार साहेबांनी तोही प्रकल्प फार मोठा मंजूर केला. आता एवढे मोठे वारकरी पंढरपूरला 13-14 लाखांनी येतात. प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री आषाढी वारीला येतात. त्या मुख्यमंत्र्यांनी यायचं, केव्हा आले आमदार साहेबांना भेटायचे, लांब कसं काय चाललंय, बरं का, गेले मुख्यमंत्री. पण आताचे मुख्यमंत्री 2 दिवस आधीच येऊन गेले, काय चाललंय, कसं चाललंय, रात्रभर आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी एक तर माझ्या माहितीप्रमाणे एका रस्त्याचं एकनाथ शिंदे साहेब आले आणि रात्रीचा दिवसभर पंढरपुरात, शहरात आणि आसपासच्या गावामध्ये जिथं पालख्या उतरतात किंवा जे वाहनतळ आहे किंवा अनेक ठिकाणी गोपाळपूर असू द्या, 3 रस्ता असू द्या किंवा वाकरी पालखी तळ असू द्या, या ठिकाणी काळजीनं स्वतः आमदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांसोबत जाऊन प्रत्येक ठिकाणी दाखवून दिलं इथं ह्या प्रत्येकच वारीच्या वेळेला आम्हाला ह्या समस्या आहेत पंढरपूरला, त्या कायमस्वरूपी सोडवल्याशिवाय पर्याय नाही. मग जाता जाता मुख्यमंत्र्यांनी एक रस्ता अति असं मोटरसायकलवर सुद्धा, म्हणजे त्या 4 चाकी गाडीत सुद्धा बसता येईना मुख्यमंत्र्याला, एवढ्यापर्यंत एक रस्ता असा खराब झालेला दिसला होता. उद्या सकाळी मी पूजेला येईपर्यंत रस्ता पूर्ण झाला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, आमदार साहेबांनी एका रात्रीत रस्ता पूर्ण केला. तो डांबरीकरणाचा एका रात्रीत रस्ता पूर्ण केला आणि त्याच रस्त्यावरनं बुलेट गाडीवर मुख्यमंत्र्यांना फिरवलं. असा आमदार असावा. आम्हाला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की आमदारांनी मुख्यमंत्र्यांना गाडीवर फिरवलं आणि त्या गाडीवरनं तो रस्ता दाखवला केलेला, एका रात्रीत केलेला. हे गुण आहेत आमदार साहेबांचे. कुठलं गाव तुमचं? मी रांजणी तालुका पंढरपूर येथील आहे. म्हणजे 22 गावापैकी 22 गावापैकी माझं सरकुलीच्या जवळचं रांजणी हे गाव आहे. बरं, आता 22 गावाचा प्रश्न म्हटला तिकडे किती आहे? 80 गाव आहेत, बरोबर? 80-82 काय किती? 82 आहे. 82 गावात आणि तिकडं 22 गावामध्ये कशी परिस्थिती आहे? 22 गावामध्ये तिथं कोणाचं पारडं जड आहे? भगीरथ बालके, आवताडे का तिकडं आता बापू पण उभा आहेत आणि सावंत पण आहेत? आता काय आहे,
आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमचे समाधान अवतडे साहेब उभा आहेत. काँग्रेसचे आघाडीचे म्हणून भगीरथ बालके स्वतःला म्हणत आहेत, पण आम्हाला आघाडीत 2 उमेदवार दिसत आहेत. जनता आता आघाडीचा म्हणून तुतारीवाल्याचं बघायचा उमेदवार का काँग्रेसचा पंजा म्हणून बघायचा. आता आघाडीवरच जनता कन्फ्यूज आहे. युतीचा विषय उरला नाही, त्यांनी एकच उमेदवार दिला आणि ते म्हणजे समाधान अवतडे साहेब आहेत आणि खणखणीत काम केलेला माणूस आहे. आता आघाडीमध्येच मेळ आहे का नाही आम्हाला शंका यायला लागली. जनता म्हणून जनतेनं एक उमेदवार बघावा ना, युतीचा किंवा आघाडीचा. तर आघाडीत 2 उमेदवार दिसत आहेत, तुतारीवाले पण आहेत आणि पंजावाले पण आहेत. बरं, तिथं कसं कसं होईल नेमका आता? हे बघा, काम खणखणीत आमदार समाधान अवतडे साहेबांनी केलंय. जनता त्यांच्या कामाची पोचपावती देणार आणि विक्रमी मतानं समाधान अवतडे निवडूनच येणार. बाकीच्या उमेदवारांची फक्त आता स्वतःची भालके पार्टी आहे अशी वडिलांनी काय थोडी सांभाळलेली आहे ती टिकवता येईल का ह्याच्यासाठीची धडपड आहे. आणि वडिलांचं नाव सांगायचं, वडिलांच्या नावावर मतं मागायची. ठीक आहे, भगीरथ दादांनी स्वतःच्या नावावर बोलावं. आम्हालाही भारत नानांना नाव ठेवायचं नाही. ते स्वर्गीय काय म्हणतात माहिती आहे का, माझ्या पैसे अजून तशी काय सत्ता आलेली नाही, तर त्याच्यामुळं त्यांच्याकडे असं काय नाही किंवा त्यांचे कार्यकर्ता किंवा ते बाकीचे म्हणतात की अजून देखील त्यांच्यावर तशा गोष्टी आलेल्या नाहीत वगैरे. तर कशी काम करायची असं आहे. तर ते जर म्हणत असतील असं, मग विठ्ठल कारखान्याचे चेअरमन होते ना, वडील होते, त्यांनाही कारखाना चालू करता आला नाही. आणि हे स्वतः वडिलांनंतर होते की काय दिवस इलेक्शन होईपर्यंत त्यांनी काय केलं विठ्ठल कारखान्यावर, नॉट रिचेबलच राहिले की. कारखाने सभासद वैतागले चेअरमनला ओळखून कुठे मग पत्ते खेळत होते, काय जण म्हणतायत तिकडे मासच धरत होते, काय जण म्हणतायत नॉट रिचेबल होते. त्यापैकी कुठं होते त्यांनी सांगितलंच नाही. त्यामुळे जनतेने विठ्ठल कारखाना दुसऱ्या ताब्यात दिला आणि त्यांनी खणखणीत चालू केला. कशी लढत होईल आता? लढत 1 वे होईल. समाधान अवतडे साहेब 100% निवडून येतील. किती? कारण आता काय निवडून कसे येतील, तर समोरचे उमेदवार असे समाधान अवतडे साहेबांच्या बरोबरीचे नाहीतच. बरोबरी कामाची करावी. आम्हाला स्वर्गीय आमदार भारत नाना बालकेंनी सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या सभेत की राजाचा मुलगा राजा नाही आणि आमदाराचा मुलगा आमदार नाही, फक्त कामाच्या जोरावरच उमेदवार निवडावा आणि कामाच्या जोरावर आमदारानं निवडून यावं. हे मतदान करावं जनतेनं, असं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनतेला सांगितलं. म्हणजे जनता सुज्ञ आता काम कुणी केलंय आणि काम कुणी नाही केलं हे समोर बघते. बरोबर आहे, पण लढत कशी होईल, किती किती फरकाने ते सांगा. लढत जेवढे उमेदवार उभा आहेत त्या सगळ्या उमेदवारांपैकी समाधान अवतडे साहेबांना एकट्याला जेवढी मतं पडतायत तेवढी मतं ह्या सगळ्या उमेदवारात मिळून सुद्धा पडणार नाहीत. एवढ्या विक्रमी मताने समाधान अवतडे साहेब फक्त कामाच्या जोरावर निवडून येणार आहे. तर सध्या इथं मंगळवेढ्यामध्ये सध्या परिस्थिती वेगळी आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की समाधान अवतडे हे विक्रमी मताने येतील असं म्हणणं आहे, परंतु असा अंदाज लावणं शक्य नसतं. कारण की जसा जसा काळ बदलत असतो तसं सगळ्या गोष्टी बदलत असतात. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याचं चित्र आपल्या समोर स्पष्ट होईल. आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय आता कसं काय कसं होणार वगैरे किंवा कशी लढत होईल? आता सध्याला जर एकंदरीत परिस्थिती बघितली विधानसभा पंढरपूर मंगळवेढा 252 तर वातावरण सध्याला तर चांगलं, म्हणजे एकदम चांगलं कामाच्या ह्याच्यातून समाधान दादाचं चांगलं आहे काम. आता लोक म्हणतात समाधान अवतडे हे आमच्या भागातला आहे, या 42 किंवा 80 गावामध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट का माणूस पण चांगला आहे, गोरगरिबांच्या मुलांना त्यांनी मदत केलेली आहे किंवा गोरगरिबांच्या मुलांना शाळा संस्था आणि कुठं जे त्यांचं काय उद्योग आहे त्या ठिकाणी कामाला लावले. परंतु इथं भाजप सरकारवर नाराज लोक आहेत. मराठा समाजाची जे त्यांना आरक्षणाचा मुद्दा असल्यामुळं ती पण लोक नाराज आहेत. त्याच्यामुळे समाधान अवतड्यांना त्याचा फटका बसला असं म्हणतात. आता सांगतो, आम्ही सगळी मराठीची माणसं आहे, त्यामुळे मराठ्यांनी ओळखलंय लोकसभेला. जसं तुम्ही चुकीच्या गोष्टी पसरवल्या, नेरेटिव्ह पसरवलं चुकीचं, आरक्षणाचा विषय तुम्ही पोचवला किंवा मराठा आरक्षण जरांगेचा पाटलाचा तुम्ही त्याचं नाव घेऊन जे तुम्ही खोटं पसरवलं ते लोकांनी ओळखलंय लोकसभेला. त्यामुळं आता कोण त्या भूलथापाला बळीच पडणार नाही. त्यामुळे ह्यावेळेस मराठा जनता, आमचं गाव 100% मराठा समाजाचं गाव आहे, त्यातलं 70% आम्ही समाधान दादांना करणार 1 वे असं मराठा समाजाने ठरवलेलं आहे. आता काय जरांगे पाटील असं म्हणलं, असं काय समजतं की तुम्ही बीजेपी सोडून कुठला पक्ष सोडून अपक्षाला टाका म्हणतात. अहो, ते जरांगे पाटील 5 मिनिटाला बोलावलं, ते कुठं मौलानापाशी बसते, ते कुठं ते आंबेडकर पाशी 5 मिनिटं बसते. त्यांचं आता बदललं, त्यांना कोण चालवायला हे जनतेने सगळ्या ओळखलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जनता आता मागं जाणार नाही.
जनता ही आता फडणवीस साहेब हे भाजप तुम्ही म्हणताय ब्राह्मण समाज हे त्यांचं जर आडनाव जाधव मोरे आसबे असं असलं तर ती जनता त्यांना मांडलं असतं. फक्त त्यांची चूक एवढीच आहे की फडणवीस आडनाव असल्यामुळे लोक तसं त्यांना वाटतंय. पण खरा प्रामाणिक मराठा समाजाला न्याय दिला हा फडणवीस सरकारनं भाजप सरकारनं दिलेला न्याय आहे. बरं, आता एक प्रश्न विचारतो. इथं पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये असं म्हटलं जातंय की इथं परिचारकचं आडनाव म्हणजे जात फॅक्टर लागल्यामुळे परिचाराला तिकीट मिळालेलं नाही असं म्हणतात वगैरे. तसं काय नाही. पक्षानं आदेश दिलाय. पक्षानं आता ह्या स्टँडिंग आमदारांना काम केलंय. पक्षानं आदेश दिलाय. दिल्ली हायकमांड मधनं आपल्याला ही तिकीट जाहीर होती ती. त्यामुळे ही जात बघून दिला असा काय विषय नाही. असं जातीच्या किती लोकांनी दिला. धनगर समाजाला गोपीचंदला दिला. बाकी समाजानं कुठं दिला नाही. पण आता सगळ्या समाजाचा विचार करून भाजप ही तिकीट देत असते. भाजपमध्ये अगोदर परिचारक होते ना? होते ना परिचारक होते आधी. असे भरपूर आहे. पक्षात असा हा माणसाला द्यावा असं काय नाही. पक्ष हा कॅडर बेसवर चालणारा पक्ष आहे. त्याच्या क्वालिटीवर चालणारा पक्ष आहे. दादाचं आता चालतंय. सर्वे झालं सगळं पक्षाने केले ते इतर पक्षाने केले ते इतर सिस्टमने केले. दादाच्या बाजून सर्वे असल्यामुळं दादाला मिळालेलं आहे तिकीट. ज्यावेळेस समाधान अवताडे उभा राहिले तेव्हा 50 ते 55 हजार मताचं त्यांचं लीड होतं बरोबर. मग तेवढा गट्टा त्यांचा होता. पण परिचारक हे कमीत कमी 3 ते 4 मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान विभागलेलं आहे. मोहोळ मतदारसंघ आहे, माढा मतदारसंघ आहे, परत इकडं माळशिर मतदारसंघ आहे आणि सांगोला मतदारसंघ आहे आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ अशी त्यांची पण ताकद आहे. त्यांची ताकद आहे ना. त्यांची ताकद विभागली गेलेली आहे. पण दादाजी एका मतदारसंघावर अशी ताकद आहे की त्यांना काळ किती मिळालाय 1.5 वर्ष काळ त्यांना. त्या 1.5 वर्ष काळात त्यांना कोरोनातच 1 वर्ष त्यांचं गेलं. निम्मार्ध आता जायला पोचायला आता 10-12 वर्ष केले. त्यांना विचारा कामं आमच्या आता भारत नानाने ही 12 वर्ष राज्य केलं पण गावात 10 लाख निधी नीट आला नाही अजून. पण आमच्या दादाच्या माध्यमातून आता आमच्या गावात 2.5 कोटी निधी आहे. माझ्याकडे पत्रक सगळी माहिती दावायचं म्हटलं तर मोबाईलमध्ये मी दावू शकतोय. त्यामुळं लोक त्यांच्या मागे आहेत. तर असं म्हटलं जातं की इथं जरांगे फॅक्टर लागू होणार नाही किंवा ओबीसी फॅक्टर इथं लागू होणार नाही तर कामाच्या याच्यावरती समाधान अवतडेंना लोक त्यांच्या बाजूनी झुकतील किंवा त्यांच्या बाजूने उभा राहतील असं काही जणांचं मत आहे. जरी शेतकरी भाजपवर नाराज असली तरी देखील इथं समाधान अवतडेंच्या कामावरती लोक त्यांच्या दिशेने वळतील आणि त्यांचं या ठिकाणी पारडं थोडंसं जड असं वाटतंय. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्यात समजेल.